दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे औषधांचं रहस्य. पुण्यातील वैभव पाटील हा एक साधा मध्यमवर्गीय तरुण. वयाने फक्त 28, पण जबाबदाऱ्या खूप. वडील निवृत्त शिक्षक, आई घरीच आणि लहान बहीण स्वप्नाली अजून शिक्षण घेत होती. वैभव एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंट्स विभागात काम करत असे. आयुष्य सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण अचानक त्याला अजिबात न जुळणारी शारीरिक लक्षणं जाणवू लागली. अंगात नेहमी थकवा, डोकं गरगरणं, झोप न लागणं आणि कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास. शेवटी आईच्या आग्रहाखातर त्याने जवळच्या डॉक्टर देशमुख यांच्याकडे तपासणी केली. डॉक्टर देशमुख हे अनुभवी, सर्वांना आवडणारे डॉक्टर होते. तपासून त्यांनी सांगितलं, काही गंभीर नाही, पण शरीरात रक्ताची कमतरता आहे. औषध घे आणि थोडं नीट जेवायला लाग. तेवढ्यात त्यांनी पेनाने प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं. ती औषधं नियमित घ्यायला वैभवने सुरुवात केली. सुरुवातीला त्याला बरं वाटू लागलं, पण काही दिवसांनी उलट परिणाम दिसू लागले. हृदय जोराने धडधडणं, रात्री घामाने अंग ओलं होणं आणि अचानक चिडचिडेपणा. आईला काळजी वाटली. ती म्हणाली, वैभव, परत डॉक्टरांना दाखवूया. वैभव परत डॉक्टर देशमुखांकडे गेला. त्यांनी प्रिस्क्रिप्शन पाहून आश्चर्याने विचारलं, अरे, मी तुला ही औषधं दिली होती का? मला तर आठवतं मी वेगळी औषधं लिहून दिली होती. वैभवने चिठ्ठी दाखवली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गंभीर छाया उमटली. ते म्हणाले, ही औषधं तुला घ्यायची नव्हतीच. ही औषधं तुझ्यासाठी धोकादायक आहेत. कुणीतरी माझी चिठ्ठी बदलली आहे. वैभव स्तब्ध झाला. पण कुणी आणि का? डॉक्टरांच्या सूचनेनुसार वैभव थेट त्या मेडिकल स्टोअरला गेला जिथून त्याने औषधं घेतली होती. मालक सुरेशजी त्याला म्हणाले, बाबा, आम्ही तर डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी पाहूनच औषध दिली. तुला मिळाली प्रिस्क्रिप्शन इथे दाखव. वैभवने चिठ्ठी दाखवली. सुरेशजींनी भुवया उंचावल्या. ही चिठ्ठी डॉक्टर देशमुखांच्या हस्ताक्षरात नाहीच. हे ऐकताच वैभवचा थरकाप उडाला. मग खऱ्या चिठ्ठीचं काय झालं आणि ही खोटी चिठ्ठी त्याच्या हाती आलीच कशी? घरी परतल्यावर वैभव विचार करू लागला. चिठ्ठी बदलण्याची संधी कुणाला मिळाली? त्याला आठवलं, डॉक्टरांच्या क्लिनिकमधून बाहेर आल्यानंतर तो बँकेत गेला होता आणि प्रिस्क्रिप्शनची फाईल त्याने कारमध्ये ठेवली होती. त्यावेळेत कुणीतरी ते बदललं का? काही दिवसांनी त्याला आणखी एक धक्का बसला. बहीण स्वप्नालीला कॉलेजमध्ये कोणीतरी सांगितलं, तुझ्या भावाला काही औषधांमुळे नुकसान झालंय ना? हे तर आमच्या फार्मा प्रोजेक्टसाठी घेतलेल्या एक्सपेरिमेंटसारखं वाटतं. स्वप्नालीने लगेच ही गोष्ट घरी सांगितली. वैभव आणि स्वप्नाली दोघं मिळून तपास सुरू करतात. त्यांना कळतं की कॉलेजमधल्या एका फार्मा विद्यार्थ्याच्या गटाने नवीन औषधं ट्रायलसाठी वापरायला हवी होती. पण कायदेशीर मार्गाने ती परवानगी मिळणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी गुपचूप काही रुग्णांची प्रिस्क्रिप्शन बदलून औषध देण्याचा बेत आखला होता. त्या गटाचं नेतृत्व कोण करत होतं माहितीये? स्वप्नालीची जिवलग मैत्रीण प्रेरणा. स्वप्नालीला हे ऐकून धक्का बसतो. ती थेट प्रेरणाकडे जाते. प्रेरणा सुरुवातीला टाळाटाळ करते, पण नंतर कबूल करते. हो, हे खरं आहे. आम्हाला औषध कंपन्यांकडून पैसे मिळत होते आणि कोणीतरी प्रिस्क्रिप्शन बदलून तुला ती औषधं द्यायला लावली गेली. मला माहीत नव्हतं की तुझ्या भावाचं नाव त्यात आलंय. स्वप्नाली संतापाने म्हणाली, तू आमच्या विश्वासाला तडा दिलास. माझ्या भावाच्या जीवाशी खेळलीस.
वैभवची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. डॉक्टर देशमुखांनी तातडीने योग्य औषधोपचार सुरू केले. दरम्यान वैभव आणि स्वप्नालीने पोलिसात तक्रार दिली. तपास सुरू झाला आणि औषध कंपनी, फार्मा स्टुडंट्स आणि मेडिकल स्टोअर यांच्यातील संपूर्ण रॅकेट बाहेर आलं. काही महिन्यांच्या संघर्षानंतर वैभव पूर्णपणे बरा झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. डॉक्टर देशमुखांनी वैभवकडे पाहून शांतपणे सांगितलं, औषध हे आयुष्य वाचवायला असतं, पण चुकीच्या हातात तेच आयुष्य संपवू शकतं. स्वप्नालीने आपल्या डायरीत लिहिलं, विश्वास हा सगळ्यात मोठा औषध असतो. तो टिकला तर शरीर कितीही आजारी असलं तरी बरं होऊ शकतं, पण तो तुटला तर कितीही औषधं घेतली तरी माणूस आतून कोसळतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.